आज विधानसभेचं कामकाज सुरू होताच पहिलीच चर्चा असणार आहे ती बीड परभणीवरती। पटोले, नमिता मुंदडा, संदीप क्षीरसागर आणि नितीन राऊत आज या विषयावरती बोलतील आणि आपले मुद्दे मांडतील। सुनील प्रभू, जितेंद्र आव्हाड, अबू आझमीही बीड परभणीच्या 2 घटनांबद्दल बोलणार आहेत आणि कारवाई संदर्भात मुख्यमंत्री मोठी घोषणा करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी राजू सोनवणे आपल्या सोबत आहेत। राजू, महत्त्वाचे अत्यंत धगधगणारे 2 विषय आहेत ज्याच्यावरती आज चर्चा केली जाईल आणि अर्थातच विरोधी पक्ष कुठेतरी घेरण्याचा प्रयत्न करेल सत्ताधारी पक्षाला। तर 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की या विषयांवरती कुठली मोठी कारवाई होणार आहे का आणि त्याचबरोबर नक्की पवित्रा कसा असेल विरोधी पक्षाचा। पूर्वी आपण पाहतोय की या अधिवेशनामध्ये बीड आणि परभणीमध्ये ज्या काही 2 घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती विरोधकांचं पहिल्या दिवसापासून जे आहे ते आक्रमकता आपल्याला पाहायला मिळालेली होती आणि यावरती जे आहे ती आज चर्चा होणार आहे। सभागृह 11 वाजता सुरू होईल, त्यामध्ये औचित्याचे मुद्दे होतील, स्थगनवरती जे आहे ती चर्चा होईल आणि त्यानंतर जे आहे ती या चर्चेला सुरुवात होणार आहे। या चर्चेमध्ये काल आपण पाहिलं आहे की काल सुद्धा हा मुद्दा वारंवार जो आहे तो उपस्थित केला गेला होता। त्यावेळेस अध्यक्षांनी सांगितलेलं आहे की उद्या आपण याच्यावरती चर्चा ठेवू आणि मुख्यमंत्री किंवा सरकारच्या वतीने सुद्धा यावरती निवेदन करावं अशा प्रकारचे निर्देश जे आहेत ते अध्यक्षांनी दिलेले होते आणि त्याप्रमाणे आज ही चर्चा होणार आहे। यामध्ये आपण पाहतोय की नाना पटोले, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर, नमिता मुंदडा आणि इतर आमदार जे आहेत ते बोलणार आहे। त्यामुळे साहजिकच आहे का काल ज्या प्रकारे अनेक आरोप प्रत्यारोप केले गेलेले आहेत की कुठेतरी वाल्मिकी कराड जे आहे यांना अटक करावी, त्यांच्या मागे आणखी राजकीय नेते आहेत अशा प्रकारचं सुद्धा आरोप केले गेलेले आहेत। आता आपण काही वेळापूर्वी संदीप क्षीरसागर यांनी सुद्धा आरोप केलेले आहेत की वाल्मिकी कराडच्या मागे कुठेतरी राजकीय मोठी शक्ती आहे आणि त्यामुळे अटक होत नाहीये, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा अशा प्रकारची आहे ती मागणी केलेली आहे। त्यामुळे साहजिकच सभागृहामध्ये ही आक्रमकता जी आहे ती पाहायला मिळेल। मात्र त्याच्या आधी आता काही वेळामध्ये विरोधांचं पायऱ्यांवरती आंदोलन होईल आणि या आंदोलनावरती सुद्धा हाच विषय जो आहे तो घेतला जाणार आहे। खरं तर आज विरोधी पक्षाचे नेते जे आहेत ते बीड आणि परभणीला जाऊन पाहणी करणार होते, मात्र ही चर्चा असल्यामुळे ते रद्द केलेली आहे। त्यामुळे आज सभागृहाबाहेर आणि सभागृहामध्ये या दोन्ही मुद्द्यांवरती जे आहे ते सरकारला घेरण्याची मोठी शक्यता आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे जे आहे ते निवेदन केलं जाईल। मात्र निवेदन करत असताना काही मोठी कारवाईची घोषणा करतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील। पूर्वी धन्यवाद राजू आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर बीड आणि परभणीमध्ये दोन्हीकडे ज्या घटना घडलेल्या आहेत त्याच्याबद्दल आज चर्चा होईल आणि त्याचबरोबर सरकार या बाबतीमध्ये कुठली कारवाई करतंय का, कुठल्या पद्धतीचं उत्तर देतंय का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। बीडच्या घटनेबद्दल सुद्धा राजकीय कुठले लागे बांधे आहेत का हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर परभणीच्या बाबतीमध्ये सुद्धा कारवाई महत्त्वाची असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।